हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुम्ही कधी 1 कप रव्यामध्ये हा आंब्याचा गर घालून ही रेसिपी बनवली आहे का? नसेल बनवली तर एकदा नक्की बनवून बघा. मी एकदा सहज बनवली तर घरच्यांना एवढी आवडली तर आठवड्यातून मी 2दा बनवली बघा. त्यासाठी इथे एका वाटीमध्ये आंब्याचा गर काढून घेतला आहे. तर हा आंब्याचा गर मिक्सर जारमध्ये असा फिरवून घ्यायचा, अगदी क्रीमी करून घ्यायचा आहे. आणि 1 कप रवा घेतला आहे, बारीक रवा घेतला आहे, तुम्ही कुठलाही वापरू शकता, बारीक मोठा. तो चाळून घेतलेला आहे. आता हा आंब्याचा गर मी बघा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे, अगदी क्रीमी झाला आहे. तो एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. तर इथे मी देवगड हापूस वापरलेला आहे, तुम्ही कुठलाही आंबा वापरू शकता. आणि सीझन आहे तोपर्यंत नक्की बनवून खा. तर एकदा तुम्ही असा बनवला ना तर 100% तुम्ही कायम असंच बनवाल बघा, जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत. तर एवढं मी गर घेतलेला आहे आंब्याचा. त्यानंतर एक कढई तापायला ठेवायची. कढईमध्ये साजूक तूप घ्यायचं आहे. आता लगभग इथे बघा मी 3 ते 4 चमचे साजूक तूप घेते. तुम्ही हवं तर एक छोटी वाटी, आता 1 कप रवा घेतला तर अर्धी वाटी तूप घेतलं तरी चालेल, पुरेसा आहे. आणि साजूक तूप वापरायचं आहे. तर साजूक तूप इथे मी घेतलेलं आहे. तर मी इथे 4 चमचे काढून घेतले साजूक तूप. हे गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. आणि व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तो रवा घालून अगदी भाजून घ्यायचा आहे. आणि बारीक रवा वापरलेला आहे इथे मी. चाळून घ्यायचा आहे रवा आणि तो अगदी लो फ्लेमवर बघा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे, सोनेरी रंग येईपर्यंत. कधी कधी काय होतं की रवा व्यवस्थित न भाजल्यामुळे सुद्धा पदार्थाची चव बिघडू शकते. त्यामुळे तुम्ही हा रवा अगदी सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असा लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. अधूनमधून हलवायचा आहे, एकसारखा असा कलर येईपर्यंत तो भाजायचा आहे. तर मी एकदा बनवली ही रेसिपी, मुलांना वगैरे घरच्यांना सगळ्यांना आवडली आणि पुन्हा बनव असा हट्ट धरला मुलांनी. त्यामुळे मी आठवड्यातून ही 2दा बनवलेली आहे बघा. तर एवढी टेस्टी लागते. तर आता बघा रवा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे, सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आहे. पूर्ण त्याचा कलर चेंज झाला आहे. त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे. इथे मी बदाम काजू त्याचे काप करून त्यामध्ये टाकलेले आहेत. आणि त्यासोबत बघा आता इथे मी हा आंब्याचा गर टाकला आहे. रवा भाजत आल्यानंतर हा आंब्याचा गर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. आणि आंब्याचा गर हा रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सगळीकडनं एकसारखा. आता त्यामध्ये बघा 1 ते 1.5 चमचा वेलची पूड टाकायची. वेलची पूडने स्वाद आणि चव अप्रतिम लागते. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि साईडला गरम पाणी करायला ठेवायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 1 कप रव्यामध्ये आंबा घालून, आंब्याचा गर घालून कुठली भन्नाट रेसिपी? तर हा आंब्याचा शिरा बनवते. आता आपण बऱ्याच वेळेला बघा पायनॅपल, बनाना फ्लेवर असा शिरा बनवतो. पण आज मी तुम्हाला असा आंब्याचा शिरा दाखवते, मँगो फ्लेवर. एवढा टेस्टी लागतो आहे ना. तर बघा यामध्ये कडकडीत गरम पाणी टाकायचं आहे. आता गरम पाणी लगभग बघा 1 कप रव्यासाठी मी इथे अर्धा तांब्या पाणी ठेवलेलं आहे. अर्धा तांब्या पाणी पुरेसं होतं. तर पाणी पूर्णपणे कडकडीत गरम टाकायचं आहे आणि अगदी लुसलुशीत बघा म्हणजे असं पूर्ण पातळ होईपर्यंत त्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि एवढं पाणी पुरेसं आहे, अर्धा तांब्या. हे पूर्ण पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर सर्वात शेवटी त्यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे. पण तोपर्यंत पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही अशा गाठी वगैरे राहत नाही. आता यामध्ये बघा मी अर्धी वाटी साखर मिक्स केलेली आहे. 1 कप रव्यासाठी अर्धी वाटी साखर अगदी परफेक्ट आहे. म्हणजे गोडीला कमी जास्त अशी होत नाही, अगदी परफेक्ट प्रमाण आहे. त्यामुळे 1 कप रव्यासाठी अर्धी वाटी साखर घ्यायची. किंवा तुम्हाला अजून जास्त गोड हवे असेल तर थोडीशी तुम्ही 1 ते 2 चमचे त्यावर घालू शकता. आता तुम्ही बघताय साखर मिक्स केल्यावर व्यवस्थित सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. आता तुम्ही बघताय की बघा तूप सुटायला लागलेलं आहे आणि अगदी लुसलुशीत मी मिक्स करून घेते आहे बघा. तर एवढा टेस्टी लागतो आहे ना, तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. आणि असं हलून हलून घ्यायचं, पूर्ण मिक्स करायचं. अगदी बघा हलव्यासारखा असा हा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. आणि कलर तर एवढा छान आला आहे, तर चव तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते. तुम्ही एकदा बनवला तर बघा घरचे जाम खुश होतील. अगदी लहान मुलांना टिफिनला दिला तरी लहान मुलं आवडीने खातील. आणि परत परत हट्ट करून असाच बनव बोलतील बघा तुम्हाला, एवढा टेस्टी लागतोय.
तर मी पण एकदा बनवला, एवढा आवडला घरच्यांना, त्यामुळे पुन्हा आठवड्यातून मी हा 2दा बनवलेला आहे. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या अशा तुम्हाला छान छान रेसिपी पाहायला मिळतील. तर आता बघा मी गॅस ऑफ केला आहे आणि आता इथे मी स्वामींना नैवेद्य एका बाउलमध्ये काढून घेते. तर एवढा छान स्मेल सुटला आहे, टेस्टला तर एवढा भारी लागतो आहे ना. तर बघा अगदी सत्यनारायणाचा प्रसाद आपण जसा बनवतो अगदी तसा झालेला आहे. रवा व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेतला ना तर अगदी परफेक्ट होतो.